सर क्रांतीदिनी आपण एक प्रदर्शनी लावलेली आहे स्वातंत्र्य सैनिकांची, त्याबद्दल आपण काय विचार मांडा? आज 9 ऑगस्ट संपूर्ण देशामध्ये क्रांती दिन म्हणून ओळखला जातो। या दिवशी बापूने म्हणजे देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी करो या मरोचा नारा दिला लोकांना आणि ब्रिटिशांना सांगितलं चले जाओ, आणि मग क्रांतीची ज्वाला जी पेटली तर ती सारं 1947ला विषात। ह्या क्रांतीच्या ज्वालेमध्ये अनेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले। बायका पोरं, लेकरं, घरदार, धंदा, काम, शिक्षण हे सर्व सोडलं आणि बापूच्या एका हाकेवर करो या मरो चले जाओचा ब्रिटिशांना नारा दिला। तर करो या मरोच्या ह्याच्यावरती सर्व देश पेटला 9 ऑगस्टला, म्हणून ह्या दिवसाला क्रांती दिन म्हटलं जातं। आणि ह्या क्रांती दिनाची आठवण आपण विसरत चाललो। हे जे क्रांतिकारी होते त्यांना आम्ही विसरत आहे। आता नवीन क्रांतिकारी येतात व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून, माझ्या राज्यामधून ना गोडसे हा क्रांतिकारी आहे, सावरकर हा क्रांतिकारी आहे, असे पुष्कळ सारे क्रांतिकारी दाखवले जातात। त्यांच्या जीवनावर पिक्चर बनवून प्रचार केला जातो। आमच्या शिक्षणाच्या पुस्तकातून आमची नावं गायब केली, आपली नावं घालतात ते। ज्यांनी कधी देशासाठी बलिदान केलं नाही, वाटल्यास देशाच्या स्वातंत्र्यात ज्यांनी आडकाठी आणली, त्या लोकांनी आजच्या ह्या पिढीला यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून यांना भरकटून टाकलं। आज यांना क्रांती दिन काय माहीत नाही, क्रांतिकारक काय हे माहीत नाही, आणि म्हणून आमच्यासारख्या गांधीवादी लोकांना वाटतं की आपण आपल्या ह्या लोकांना, ह्या जनरेशनला जितकं शिक्षित करता येईल, जितकं सांगता येईल तितकं करावं। म्हणून आजच्या दिवशी हा प्रयास केला। त्या क्रांतिकारकांचे फोटो बनवले, इथं ही आज त्याची प्रदर्शनी लावली चित्रांची। आज ह्या चित्रांचं प्रदर्शन पाहून ह्या युवकांनी परीक्षा दिलेल्या आहेत। त्या परीक्षा आता हा सप्ताह चालेल 15 ऑगस्टपर्यंत। शहरातल्या वेगवेगळ्या शाळांमधून आम्ही हे प्रदर्शन घेऊन फिरू, वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊ, जिथं बोलवू तिथं जाऊ आणि तिथं प्रदर्शन करू, तिच्या याच्या बाबतीत जागरूकता करू। उद्देश हा जरा याद करू, त्यांना आठवण करा, तिने याद करू, त्यांनी देशासाठी जे बलिदान दिलं त्याला आठवण करा, आणि जे क्रांतीची ज्वाला त्यांनी विझवली ती पेटवायचा प्रयत्न। आज क्रांतीची ज्वाला म्हणजे चुकीचा समजूत नको व्हायला पाहिजे ना। जो ओरिजिनल विचार आहे तो लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून हे सुरू केलेलं आहे। आज त्यांची परीक्षा झाली। हा सप्ताह आम्ही क्रांती सप्ताह म्हणून पाहून राहिलेलो आहे। आम्हाला इथं मदत करणाऱ्यांमध्ये आमचे यशवंत तेलंग आहेत, आमचे अपना धंगाय आहेत, उमेश देशमुख आहे, रमण कलवलेजी आहेत, महाराष्ट्राचे मायनॉरिटी सेलचे 5 व्यक्ती आहेत, राकेश शंकरजी आहेत, अमित शिंदेजी आहेत, प्रधानजी आहेत। यशवंतजी, आपण काय विचार मांडायला? आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने गांधी विचार मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक विजय बारसे सरांनी नागपूरच्या संविधान चौकामध्ये 300 स्वतंत्र सेनानी हुतात्म्यांनी या देशासाठी आपली आहुती दिली, त्यांचे ऐतिहासिक फलक लावून एक निबंध स्पर्धा त्यांनी आयोजित केली। आणि या आयोजित स्पर्धेमधून युवकांना आणि देशांना या हुतात्म्यांची आठवण करून देण्याच्या संदर्भाने, एक इतिहास जागृत करण्याच्या संदर्भाने एक मोठं काम त्यांनी केलेलं आहे। या देशासाठी अशफाकुल्ला सकट अनेक मुसलमान बांधवांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहुती दिली, परंतु सध्याच्या वातावरणामध्ये त्या समाजाला जे कलंकित करण्याचा प्रचार प्रसार होत आहे ही चुकीची बाब आहे।
भारत देश हा सर्व जाती धर्माच्या संस्कृतीच्या एकोप्याने तो नटलेला आहे. त्याचं पावित्र्य, त्याची लोकशाही आणि संविधानानं दिलेले सगळे काही जे अधिकार आहेत ती सर्व जोपासण्याची जबाबदारी शासनकर्ती जमात, समाजाचे प्रमुख असलेले आणि युवकांनी ठेवण्याची नैतिक जबाबदारी आहे. या हेतूनेच हा इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या निबंध स्पर्धेमध्ये जे प्रथम, द्वितीय आणि तृतीय आणि प्रोत्साहनपर रोख बक्षीस त्यांना 20 ऑगस्टला सरांच्या मार्फत ते देण्यात येणार आहे. इथे बऱ्याच नागपूर शहराच्या मान्यवरांनी भेट दिलेली आहे, जे सामाजिक, पत्रकार आणि राजकीय लोकांनी इथे भेट देऊन या उपक्रमाचा गौरव त्यांनी केलेला आहे. तेव्हा आपल्या चॅनलच्या मार्फत राज्य आणि केंद्र सरकारला आव्हान करू इच्छितो की ज्या ज्या हुतात्म्यांनी या देशासाठी आहुती दिली त्याची डॉक्युमेंटरी फिल्म बनवून देशाच्या सर्व चित्रपटगृहातून व नागपूर दूरदर्शन आणि दूरदर्शनचे जितकेही प्रकार आहेत, शासकीय अशासकीय, त्या सगळ्या याच्यातून यांची डॉक्युमेंटरी फिल्म बनवून ती प्रसारित करून त्यांचे सजीव दर्शन या देशातील जनतेला व्हावं, हे मी आपल्या चॅनलच्या मार्फत राज्य आणि केंद्र सरकारला आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या फिल्म डिव्हिजनला विनंती करतो. आणि या कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे असे विजय बारसे सर, त्यांचे अभिनंदन करतो. आणि या उपक्रमाला गौरवित करून आपल्या चॅनलमार्फत राज्य आणि केंद्र सरकारने दखल घ्यावी आणि याची डॉक्युमेंटरी फिल्म देशाच्या सगळ्या छबिगृहातून आणि वृत्तवाहिनीतून प्रसारित करावी अशी मागणी करतो. धन्यवाद.